चालू सामना पहिला षटक घेऊन आपल्याला पाहायला मिळतात अनिकेत मते व सलामीवीर जोडी आपल्याला मिळतात. पाहायला स्ट्राईक वरती आहेत ते अनंत वाघ उर्फ मॅगी, तसेच नॉन स्ट्राईक एंड वरती आहेत मनीष कोलेकर उर्फ पांड्या. अंबरनाथ चषक पर्व तिसरं च्या दुसऱ्या दिवसामध्ये आज अंबरनाथ पोल्सची टीम्स खेळवण्यात येते आहे. चला मॅचला करूया सुरुवात. अनिकेत पहिलं षटक हाताळताना पॉवर प्लेचा पाहायला मिळतं. सामना करतील मॅगी आणि ते चेंडू दिलाय भिरकून, चेंडू जातोय सीमारेषा पार. सुरेख कमबॅक वेल लेफ्ट केलेला आहे इथे मॅगी यांनी, पण हा चेंडू निर्धाव. तिसरं चेंडू घेऊन अनिकेत सामना करतील मॅगी. आणि सुंदर पुन्हा एकदा कमबॅक. इथे मात्र पंचांचा डिसिशन वाईट बॉल. अतिरिक्त धावांच्या मदतीने धाव संख्या झाली आहे ती 7. एक धाव दोन्ही बॅट्समॅनने चोरून काढली. धाव संख्या झालेली 8 धावा. अनिकेतचा पुढील चेंडूचा सामना करण्यासाठी आता स्ट्राईक वरती आहे त्याचा पांड्या. त्यांचा फेवरेट शॉट खेळण्याचा प्रयत्न, पण पूर्णपणे बीट झालेले आहेत बॅट्समॅन. नेहमी आपल्याला पॉवर प्लेचं पहिलं षटक पाहताना मिळतात अनिकेत जतीन 11 या संघांकडून. अनिकेत मते आणि पुन्हा एकदा चांगली गोलंदाजीची प्रदर्शन इथे अनिकेत यांच्या माध्यमातून. पहिलं पॉवर प्लेचं षटक चालू असताना धावसंख्या आहेत 9 आणि शेवटचा चेंडू घेऊन अनिकेत पहिल्या षटकातील. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न. लाऊड अपील फॉर LB, पण तिथे डिसिशन फेटाळून दिले अंपायर यांनी. पहिल्या षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 9, बिनबाद 9.
दुसरं पॉवर प्लेचं षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळतील अकीब, एक अष्टपैलू खेळाडू जतीन लेवेन कडून. अकीब आणि ते स्विच हिट. चेंडू जातोय सीमारेषा पार. एकच धावांवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या झाली आहे ती 14. फाईन लेगच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू जातोय सीमा. एटीन फॉर नो लॉस. आणि एक पुन्हा एकदा वाईटचा इशारा पंच परवेजबाई यांचा. अतिरिक्त धावसंख्यांमध्ये वाढ आणि धावसंख्या झाली आहे ते आता फलकावरती, धावफलकावरती 19. आणि इथे मोठा फटका खेळून काढलेला आहे मॅगी यांनी. चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. पुढील चेंडू घेऊन अकीब तयार. आणि इथे मोठा फटका पुन्हा एकदा. पण हे ते चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. वाघ फुल फॉर्म मध्ये इथे बॅटिंग करताना आपल्या संघासाठी. आणि सुंदर चेंडू लॉंग ऑफच्या वरून खेळून काढलाय. चेंडू जातोय सीमारेषा पार.
2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 33. खूप महागडं षटक ठरलं अक्कीब यांचं. 24 धावा आल्या मागील षटकामध्ये. तर तेच धावसंख्याचं रन रेट खूपच जास्ती. त्याची मंद अवस्थेत आणण्यासाठी इथे आलेले आहेत एक अष्टपैलू आणि आयकॉन प्लेयर पुष्कर जाट. तिसरं षटक घेऊन जतीन 11 या संघाकडून आपल्याला पाहायला मिळतील पुष्कर. पहिल्या चेंडूवरती 2 धावा चोरून काढलेल्या आहेत. पुष्कर एक नावाजलेला खेळाडू. बॉलिंगची व्हेरिएशन्स आहेत त्यांच्याकडे भरपूर. बघूया काय कामगिरी करतात आपल्या संघासाठी पुष्कर. आणि यॉकलेनची डिलिव्हरी त्याला खेळून काढलाय. 1 रन. 2 रनचा प्रयत्न होता पण 1 धावांवर समाधान मानावं लागेल आणि धावसंख्या झाली आहे ती 36. वाईटचा इशारा आहे आज बरोबर पंच परवेज भाई यांचा. पुढील चेंडू घेऊन पुष्कर तयार. सामना करतील मॅगी. निर्धावाचा चेंडू. जय बोले मॅगी 11 या संघाची धावसंख्या झाली आहे ती आता 37. प्रसन्न चव्हाण माईकशी संपर्क करा. प्रसन्न. पुढील चेंडू घेऊन पुष्कर आणि लोअर फुलटस. चेंडू पाठवलाय सीमारेषा पार. षटकार. या 6 धावांच्या मदतीने धावसंख्या झाली आहे ती 43. आणि सुंदर डिलिव्हरी. चांगला कमबॅक. तिसरं षटक चालू असताना धावसंख्या झाली आहे ती 44. जेव्हा पण मॅगी 11 संघ हा फलंदाजी करत असतो तेव्हा मोठे मोठे धावांचं डोंगर उभारताना नक्की आपल्याला दिसतं. सलग 2 वर्षे या स्पर्धेमध्ये जतीन 11 हा संघ मॅगी 11 शी जिंकत आलेला आहे. या वर्षी बघूया काय होत आहे, काय करतील जतीन 11. स्कोरला रोखण्यासाठी 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 44. मी प्रसन्न यांना विनंती करेल की आपण
होल्डअपेचा बॉल चौथ्या षटकाला सुरुवात झाली आहे. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर अनिकेत मते चिखलोली एक्सप्रेस आपल्याला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील आणि त्यांच्या समवेत स्ट्रायकिंग एंड वरती टेनिस बॉल क्रिकेट मध्ये पांड्या नावाने सुपरिचित असणारा मनीष कोलेकर मॅन फ्रॉम पालेगाव. पालेगावचा एक हरहुन्नरी खेळाडू मैदानावरती स्ट्रायकिंग एंडवर आपल्याला पाहायला मिळेल. क्रिकेट म्हटलं तर अंबरनाथचं क्रिकेट मॅगी पांड्या दिनू कांबळे यांच्या अवतीभोवती फिरणारं क्रिकेट आहे. धावसंख्या फलकावर आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र जाऊन पोहोचेल 45 या आकड्यावरती. यावेळेस सुपर बॉलिंग होती, जबरदस्त बॉल पाहायला मिळाला. धावफलक एका धावेने पुढे सरकेल 46 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. 46 ऑन द बोर्ड. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. या 4 बॉलवरती जास्तीत जास्त धावा कुटायचा प्रयत्न मैदानावरती केलं जाईल यात मात्र शंकाच नाही. या फलकावर धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत ज्या मात्र 46. शेवटचं षटक आणि चौथं षटक या 2 षटकांमध्ये धावांचा डोंगर बनवायचा प्रयत्न जो मात्र करत आहेत फलंदाज पांडू कोळी. बॉलला गॅदर करतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट आहेत. धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती 48 या आकड्यावरती आपल्या सर्वांचे लाडके अध्यक्ष संजय राम साहेब, तसेच राहुलदादा यादव साहेब, तन्मयदादा वागरे साहेब, निशांतदादा बनसोडे साहेब, हे सर्व मान्यवर मंडळी इथे उपस्थित आहेत. सर्वांचं आपण विशेष कौतुक करू. ज्याप्रमाणे आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळते सर्वांचं आपण विशेष असं कौतुक करणार आहोत. लव फुलटॉस होतो ऑन साईडला वळवलाय. लॉंग ऑन मध्ये फिल्डर असेल मिळेल फक्त आणि फक्त सिंगल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. फलकावरती धावा 49 पाहायला मिळतील. 49 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार बॉलिंग ट्रॅक वरती. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. स्ट्रोक जबरदस्त, क्या बात है, जबरदस्त प्रहार, बॉल सीमा पार. डीजे धावफलक आपल्याला पाहायला मिळेल 48 प्लस 6 49 प्लस 6 55 या आकड्यावरती. यावेळेस वाईट बॉल. अब तक 56 अशी धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते. अब तक 56 बॉल शिल्लक आहेत. 1 अनिकेत मतेच्या विरोधामध्ये देखील आक्रमक हल्ला चढवला गेलाय. आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 60या आकड्यावरती पाहायला मिळेल. ऑन साइडला फटका लाजवाब जरूर. डीप मध्ये फिल्डर कॅच झाली कंप्लीट. अनंताच्या खेळीचा अंत आणि पहिला धक्का. बॅटिंग
60 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. 60 वरती या पहिला धक्का. संकेत मोरे नवीन बॅटर मैदानावरती आलाय. संकेत एक नामचीन खेळाडू आहे, त्याला देखील चांगल्या प्रकारची कामगिरी करावी लागेल. पहिल्या बॉल वरती विकेटची प्राप्ती. बाबू आपल्याला पाहायला मिळतील शेवटच्या षटकामध्ये आणि पहिल्या बॉल वरती विकेट त्याने प्राप्त केली आहे. आता शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी त्याच्या मार्फत केली जाईल. लोवर फुल टॉस ऑन साइडला वळवलाय. डीप मध्ये फिल्डर, मात्र बॉल सीमा पलीकडे. षटकार. धावसंख्या फलकावर आपल्याला पाहायला मिळेल षटकाराच्या साथीने पुढे 66 या आकड्यावरती. 66 रन्स ऑन द बोर्ड. चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये. डाऊन द बॉल. कॅचची संधी निर्माण झाली आहे. कॅच असा कॉल आणि कॅच झाली कंप्लीट. धक्का क्रमांक दुसऱ्या मैदानावरती. फलंदाज मैदानाच्या बाहेर. डीजे कुणाल अगदी वेगळ्याच रंगामध्ये, वेगळ्याच मूड मध्ये. संध्याकाळच्या सत्रामध्ये दुसरीकडे ऑर्डर आहे, दुसरीकडे जाणार आहेत ते. कोरड्या पैसा बॉल. चेंडू हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल. कॅचची संधी. पांडू कोळी. विकेटचं पतन. फलंदाज बाद. 1 more wicket down. धावफलक 66 या आकड्यावरती. अजून देखील 2 बॉलचा काही शिल्लक आहे आणि हार्दिक पांड्या म्हणून ज्याची ओळख आहे असा आमचा मनीष कोलेकर नॉन स्ट्रायकिंग एंड वरती कधीपासून ही मॅच एन्जॉय करतोय बघा. मनीष कोलेकरला पण काम वाढवलं आता स्टंप उखाडून. म्हणतात ना की हम अमीर थे लेकिन मुकद्दर गरीब था, अच्छे थे लोग लेकिन बुरा नसीब था, लाख कोशिश कर भी कि कुछ ना कर सके, घर भी जलता रहा और समंदर भी करीब था. हा खेळाडू स्ट्रायकिंग एंडवरती जाण्यासाठी कधीपासून तरसतोय, मात्र आता शेवटच्या बॉलवरती त्याला स्ट्राईक मिळून जाईल आणि फाईन लेगच्या फिल्डरनी पण थ्रो केला. त्याला माहिती आहे की एकच धाव प्राप्त करेल, कारण मनीष असा खेळाडू आहे जो शेवटचा बॉल खेळला तर मात्र षटकार मारायची काबिलियत या खेळाडूकडे आहे आणि धावसंख्या 70+ गेली तर मात्र जतीन 11 बॅकफूटवरती पाहायला मिळेल. पुष्कर सारखा एक नामवंत खेळाडू या संघामध्ये देखील आहे, धावा बनू शकतात असं नाही आहे. लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची. वाईट बॉल. क्या बात आहे. गरीबी में आटा गेला. एक तर कर्जबाजारी त्या दुसरा शेजारी. धावसंख्या एका धावीने पुढे सरकेल आणि फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 68 धावा. फुलटॉस बॉल ऑन साइडला वळवलाय. फुलटॉस बॉलला सोडेल तो मनीष कोलेकर. कसला बॉलला पाठवून दिलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार.
ऑन साइडला पुन्हा एकदा स्ट्रोक जबरदस्त, लॉंग लेगला क्लिअर करत हा चौकार. जे मात्र बॉलरला एकच ओव्हर चांगली टाकायची आहे मी असं म्हणेल. चौकाराला धावफलक जाऊन पोचले 11 या आकड्यावरती. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे अजून देखील या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामधील. 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर, डीपमध्ये मिड विकेट, डीपमध्ये लॉंग ऑन. खोलटप्प्याचा बॉल जरूर होता, मैदानावरती सिंगल ॲड होईल आणि धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या फलकावरती 12 या आकड्यावरती. 5 बॉल 12 धावा फलकावरती आहेत. बॅटर पुष्करच्या बॅटमधून 2 चौकार, 2 सिंगल, 4 बॉलवरती 10 धावा आतापर्यंत त्याने बनवल्यात. यावेळेस लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे. व्हाईट बॉल, धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या 13 या आकड्यावरती. 13 ऑन द बोर्ड. प्रत्येक ओव्हरमध्ये 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे, अनिवार्य आहे, बंधनकारक आहे, कंपल्सन आहे, कंपल्सरी आहे. पाहूया कशा प्रकारे आता बॅटिंग होईल. 2 तर मोठे फटके आलेत. ऑन साइडला फटका, लाजवाब गॅप शॉट सिलेक्शन, स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप बॉल, सीमारेषा पलीकडे चौकार. धावांची आवश्यकता आहे. पहिल्या षटकामध्ये आल्या 17. अठ्ठावन्न धावांची आवश्यकता आहे. विजयाचं समीकरण 4 षटकांमध्ये असेल. या षटकामध्ये देखील 20 धावांपर्यंत कुटायचा प्रयत्न असेल आणि तितक्याच जर आल्या तर या मॅचमध्ये कमबॅक नक्की होईल. मात्र रोहित आचार्यची अजून एक ओव्हर शिल्लक आहे आणि रोहित आचार्य एक असा गोलंदाज आहे, त्याला एका ओव्हरमध्ये जरी 17 धावा आल्या तर दुसऱ्या षटकामध्ये फक्त 4 ते 5 धावांवरती थांबवू शकतो आणि विकेट टेकिंग गोलंदाजी करू शकतो. ही त्याची काबिलियत आहे, त्याच्याकडे ती क्षमता आहे आणि त्या क्षमतेनुसार तो बॅटिंग करेल का, बॉलिंग करेल का आणि त्याच्याविरुद्ध बॅटिंग कशी असेल हा मोठा प्रश्न आहे. यावेळेस देखील अलॉंग द कार्पेट चेंडू चाललाय थर्डमॅन क्षेत्रामध्ये. धावसंख्या फलकावर आपल्याला पाहायला मिळेल, एका धावेने पुढे सरकेल. धावसंख्या 18 या आकड्यावरती. नुकताच ऑस्ट्रेलिया वर्सेस इंग्लंड अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते आहे. 38वी ओव्हर चालू आहे. 244 धावा फलकावरती आहे 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 125 धावा जे मात्र बेन डकेटने आतापर्यंत कुठल्यात. ऑन साइडला फटका फसलाय, डीप मध्ये फिल्डर आणि सीमा पलीकडे षटकार. या 24 या आकड्यावरती. खोडप्याचा बॉल कव्हरच्या दिशेला ड्राईव्ह केलाय, मिळेल सिंगल आणि धावफलक 25 या आकड्यावरती. सुरुवात फार चांगली झाली आहे, सूड स्थितीमध्ये सुरुवात म्हणता येईल, कारण ज्या प्रकारची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. 3 बॉलमध्ये एक मोठा फटका आला, आता 3 बॉलमध्ये अजून एक मोठा फटका. हेच करायचं आहे, 3 बॉलमध्ये एक मोठा फटका. पहिल्या 3 बॉलवरती तुम्ही 7 ते 8 धावा, नंतरच्या 3 बॉलमध्ये 7 ते 8 धावा, अशा प्रकारे छोटे छोटे टार्गेट ठेवणं गरजेचं राहणार आहे. धावफलक पाहायला मिळेल जे मात्र स्थिर आहे, स्थगित आहे. षटकातील पुढील चेंडू आणि बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर संकेत मोरे. यावेळेस बॉल अगदी आपल्याला पाहायला मिळेल
मिळेल जी मात्र फक्त आणि फक्त सिंगल लेग बायशी आणि धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतीये. धावसंख्या फलकावरती स्थिर स्थगित पाहायला मिळेल. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. धावसंख्या 26 या आकड्यावरती पाहायला मिळते. यावेळेस वाईट बॉल धावफलक पुढे जाईल आणि धावसंख्या फलकावर आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोहोचेल 27 या आकड्यावरती. बघा हे फार महत्त्वाचं आहे. जर तुम्ही 2-2 षटकाची एक टार्गेट ठेवली की मला 30 बनवायचे आहेत, मग एका षटकामध्ये 17 ते 18 धावा आल्या तर दुसऱ्या षटकामध्ये तुम्ही 12-13 बनवल्या तरी देखील तुम्ही 30-30 आणि एका ओव्हरमध्ये 15 अशा प्रकारे तुम्ही 75 धावा कुटू शकता. यावेळेस पुन्हा एकदा वाईट बॉल. आपण तरची धावफलकावर आहे. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 28. कौतुक करेल मी ज्या प्रकारे अनंत वाघ गोलंदाजांना समजवत आहेत. मागील मॅच मला आठवते ज्यावेळेस संघ प्रेशरमध्ये होता आणि गोलंदाज प्रेशरमध्ये होता, त्याच्या माध्यमातून खराब गोलंदाजी नक्की झाली, मात्र अनंताने ज्या प्रकारे हँडल केलं ती सिच्युएशन ते कौतुकास्पद आहे आणि म्हणून त्याला आदराने त्याचं नाव देखील घेतलं जातं. खोलटप्प्याचा बॉल कव्हरच्या दिशेला ड्राईव्ह केलाय, मिळेल सिंगल आणि अशा रीतीने षटक क्रमांक 2 मैदानावरती समाप्त होईल. धावसंख्या फलकावर आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 29. या षटकामध्ये 12 आल्या. पहिल्या षटकामध्ये आल्या 17, या षटकामध्ये आल्या 12, 2 षटकांमध्ये आल्या 29 धावा फलकावरती. अजून देखील 3 षटकं 46 धावांची आवश्यकता आहे. कालची मॅच जर कोणाला आठवत असेल तर RS11 वर्सेस अजय फाउंडेशन ए टीम आणि विजयासाठी 45 धावांची आवश्यकता होती. इथे 46 धावांची आवश्यकता 3 षटकांमध्ये. चला स्पीडअप करायचं आहे, विनंती असेल थोडंसं स्पीडअप करा, वेळ वाचवणं गरजेचं आहे. 3 षटकं आणि 3 षटकांमध्ये विजयासाठी पाहिजेत 46 धावा. बॉलिंग ट्रॅकवरती मागील मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच स्नेहल. गोलंदाज सय्यार, गोलंदाजी ट्रॅक वरती स्नेहल, स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर पांड्या आणि यावेळेस चेंडू हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल, कॅचची संधी, कॅच झाली आहे कंप्लीट आणि फलंदाज झालेत. आणि डीप मध्ये बाउंड्री लाईन वरती कॅच पकडली गेली आणि धक्का बसला. आता 4थ्या क्रमांकावरती फलंदाज मैदानावरती बाबू. आता बाबू कशा प्रकारची कामगिरी करतोय हे पाहणं तितकंच महत्त्वाचं राहणार आहे. या षटकामध्ये देखील मिनिमम टू मिनिमम तुम्हाला 16 ते 17 धावा बनवणं गरजेचं आहे. 2 षटकांमध्ये 29, 14.50च्या गतीने बॅटिंग झाली आणि 15ची रिक्वायर्ड गती आहे आणि त्या गतीला कुठेतरी गवस निघालण्यासाठी तुम्हाला मोठी फटकेबाजी करावी लागेल. ऑन साइडला मोठा फटका मारायचा प्रयत्न, मात्र स्लोवर वन. स्नेहलच्या माध्यमातून स्लोवर वनचा वापर. बघा हे फार महत्त्वाचं आहे की यू हॅव अ पोटेन्शियल इज डिफरंट थिंग अँड टू कन्वर्ट द पोटेन्शियल इनटू परफॉर्मन्स इज रादर डिफरंट.
तुमच्याकडे कौशल्यता असणं ही वेगळी गोष्ट आहे आणि त्या कौशल्यतेचा कुठे कधी आणि कसं उपयोग करणं याचं कौशल्य असणं ही अजून एक वेगळी गोष्ट असते. नवीन बॅटर जो बाबू मैदानावरती आलाय त्याला वेग आवडतो आणि ते पाहिलं आणि त्यामुळे स्लोवर गतीचे बॉल हाताळले गेले स्नेहलच्या माध्यमातून. कौतुक आहे. एक सिंगल ॲड होईल, धावफलक पुढे जाईल. फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील ज्या मात्र जाऊन पोचलेत 29 या आकड्यावर. स्लोवर 1 गतीमध्ये परिवर्तन. मेडिकेट क्षेत्रामध्ये मोठा फटका मारायचा प्रयत्न होता मात्र आला डॉट. समीकरण आता 14 बॉल 45 धावेची आवश्यकता. 14 बॉलमध्ये तुम्हाला 6 बाहेर मारावेच लागतील. पंचांकडे यूज अपील, फिंगर अप, OUT, फलंदाज बाद. विकेटचं पतन, पुष्करची खेळी समाप्त. अकीब नवीन बॅटर मैदानावर आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया अकीबच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. मॅच विनर आहे अकीब, देखील एक जेन्युअन पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आता कशा प्रकारची कामगिरी करेल त्याच्यासमोर देखील मॅन ऑफ द मॅच मग गत मॅचचा स्नेहल आपल्याला पाहायला मिळतोय. कोर्टापेचा बॉल ऑन साईडला वळवलाय, मिळेल सिंगल आणि एका धावेवरती समाधान मानावं लागेल. फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील, जाऊन पोचतील 31 या आकड्यावरती. 31 ऑन द बोर्ड. या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी स्नेहलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. चला थोडंसं स्पीडअप करायची विनंती असेल. 31 झालेत, अजून देखील 39 एकूण 31 झालेत. अजून देखील विजयासाठी 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 44 धावेंची आवश्यकता. 12 बॉल 44 असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. जय भोले मॅगी 11 विपक्ष जतीन 11 अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. आडव्या पट्ट्याने मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर होता, मिस्टर स्ट्रोक जरूर झाला आणि तोपर्यंत मिळेल सिंगल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील, जाऊन पोचल्या 32 या आकड्यावरती. 43 धावेंची आवश्यकता. 11 बॉल 43 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस डॉट बॉल आलाय. धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या स्थगित आपल्याला पाहायला मिळते. संपूर्णपणे 2 ओव्हर या मॅच मध्ये होता टीम जतीन 11, मात्र त्यानंतर पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय. पहिल्या बॉलवरती सिंगल आली, त्यानंतर डॉट बॉल. खोलटप्प्याचा बॉल खोदून काढलाय, डीप मध्ये फिल्डर मनीष कोलेकर असतील, मात्र बॉल सीमा रेषा पलीकडे चौकार आलाय. धावसंख्या फलकावरती 37 या आकड्यावरती पाहायला मिळेल. ऑन साइडला वळवला गेलाय. बॅटर थोडेसे स्किट झाले, मात्र तोपर्यंत एकदा कंप्लीट होईल. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. पुढे सरसवत असताना 37 धावा फलकावरती आहेत. 4 बॉलचा खेळ झाला, 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. शेवटचे 8 बॉल शिल्लक आहेत आणि भरपूर धाब्यांची गरज आहे. जवळपास 38 धाब्यांची गरज आहे. 8 बॉल 38. 8 बॉलमध्ये 38 धावा. एकीकडे भावाळे बी संघ आणि दुसरीकडे गोठेकर बी संघ असताना गोठेकर ब संघाने 8 बॉल 38 धावा 1 बॉल राखून जिंकली होती ती मॅच.
37 धावांची आवश्यकता. 7 बॉल आणि 37 धावांचं समीकरण पाहायला मिळेल. ऑन साइडला फक्त आणि फक्त दिशा दाखवली. फायनल क्षेत्रामध्ये फिल्डर जोपर्यंत फिल्डिंग करतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट आणि लेग बायच्या 2 धावा ॲड. अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होत असताना अगदी आपण पाहू शकतो जे मात्र चौथं आणि धावफलक आपल्याला पाहायला मिळेल 40 या आकड्यावरती. आता 6 बॉल 35 धावांची आवश्यकता असेल. 6 बॉलमध्ये 35 धावा असं समीकरण पाहायला मिळेल. समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅक वरती पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅक वर. यावेळेस स्ट्रोक जबरदस्त. डीप मध्ये फिल्डर फक्त बनतील दर्शक आणि बॉल सीमारेषा पलीकडे. षटकार. एकोणतीस धावांची आवश्यकता आहे. 5 बॉल 5 षटकार येतील का? ऑन साइडला मोठा फटका मारायचा प्रयत्न मात्र डॉट बॉल आला आणि अशा रीतीने हा सामना मॅगी 11च्या खिशामध्ये. आता 4 बॉल विजयासाठी 29 धावांची आवश्यकता राहील. 4 बॉल 29 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. म्हणजे फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक आहे. 4 बॉल लिगल टाकले तर, कारण कंपल्सरी चेझिंग स्पर्धेचा नियम आहे. आडव्या पट्ट्याने हा फटका चांगला आहे. मिळेल सिंगल आणि धावफलक आपल्याला पाहायला मिळेल. पुढे सरसवत असताना 47. 28 धावांची आवश्यकता. 3 बॉल 28 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. 3 बॉल 28 धावा असं समीकरण पाहायला मिळतंय. कोरडप्याचा बॉल फटका लाजवाब. मात्र वेळ गेली, सत्ता गेली, कार्यक्रम संपला आणि त्यानंतर आलेला दोन बॉल 22 धावांची आवश्यकता आहे. विजयाचं समीकरण पाहायला मिळतंय जतीन 11 संघाला. यावेळेस मिळेल फक्त आणि फक्त इथे सिंगल. आता 1 बॉल 21 धावांची आवश्यकता. यावेळेस बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मात्र सामना झाला फिनिश. सामना जिंकला मॅगी 11. हार्दिक अभिनंदन टीम मॅगी 11. हार्ड लक आणि करून घ्यायची या मॅचचा मॅन ऑफ द मॅच स्वतः अनंत वाघ मॅगी हे असतील. मॅगी दादा आपण लवकरात लवकर यायचे आणि 2 आयकॉन असतील आपल्याला उद्यासाठी, याची नोंद करून घ्या. 2 आयकॉन आता कोण आणतील मॅगी दादा? करण अंबाला की भावेश पवार?